मैत्रिणींनो, पावसाळा आला की बऱ्याच जणींना कान वाहणं, कानाला दडे बसणं, कान दुखणं अशा बऱ्याच समस्या जाणवत असतात. मग यावरती घरच्या घरी तुम्ही काय उपाय करू शकता किंवा नेमकं हे कशामुळे होतं याचाच हा सगळा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पावसाळ्यामध्ये ना हवेमध्ये मोठ्या प्रमाणात ह्युमिडिटी असते, आर्द्रता असते आणि ती वाढल्यामुळे सर्दी, खोकला हा सहज होतो. त्यामुळे कानामधनं पाणी येणं किंवा कान चोंदण्यासारखं होणं, नाक चोंदणं किंवा कान दुखणं ही समस्या खूप जास्त कॉमन आहे. तर यावरतीच ना मी 10 प्रभावी उपाय तुम्हाला सांगते. नंबर 1, वाफ घेणे. पावसाळ्यामध्ये ना नाक किंवा घसा आहे ना तो चोंदल्यामुळे कानावरती दबाव येतो आणि त्यामुळे दडे बसतात. पाण्यामध्ये तुम्ही थोडंसं निलगिरी तेल, पुदिना टाकून दिवसातून 2 वेळा वाफ घ्या. यामुळे काय होतं, नाकाला कानाशी जोडणारी जी काही नळी आहे ना ती नळी मोकळी होते आणि कानाचा जो काही दाब आहे तो सुद्धा कमी होतो. त्यामुळे वाफेची मशीन मिळते मार्केटमध्ये, ती घेऊ शकता किंवा घरच्या घरी गरम पाण्याचा टोप करा, त्यामध्ये हे सगळे इन्ग्रेडियंट टाका आणि वाफ घ्या. खूप मस्त वाटेल. दुसरं म्हणजे मिठाचा किंवा कपड्याचा शेक, ज्याला आपण वॉर्म कंप्रेस असं म्हणतो. कान दुखत असल्यास एक सुती कपडा गरम करून घ्या किंवा कपड्यात कोमट मीठ तुम्ही बांधून घ्या. त्याचा ना तुम्ही शेक कानाला, कानाच्या मागच्या बाजूला, कानशिलाच्या इथे तिथं दिल्यामुळे ना रक्ताभिसरण वाढतं, ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि त्याच्यामुळे तुमचे कान लवकर मोकळे होतात. तुम्ही नाकाला सुद्धा त्याचा शेक घेऊ शकता, जेणेकरून आपले हे सायनस पॉइंट्स जे आहेत ते सुद्धा मोकळे व्हायला मदत होते. पुढचा एक मुद्दा आहे तो म्हणजे तुम्ही ओव्याची पुरचुंडी करून त्याचा सुद्धा शेक घेऊ शकता, जेणेकरून कान, नाक तुमचं मोकळे होणार आहेत. विशेष म्हणजे नाकामध्ये जर इश्यू असेल, नाक चोंदल्यासारखं वाटत असेल, नाकाच्या हे जे सायनस पॉइंट आहेत ते ब्लॉक झाल्यासारखे वाटत असतील, तर तुम्ही त्या ओव्याच्या पुरचुंडीनं अगदी तोंडाला वाफ सुद्धा घेऊ शकता, कानाला सुद्धा थोडंसं गरमपणा जो आहे तो देऊ शकता. कारण ओव्यामध्ये ना असे काही आयुर्वेदिक आणि असे औषधी गुणधर्म आहेत जे तुमचे हे जे सगळे अवयव आहेत ENT ह्याला मोकळं करण्यासाठी खूप फायदेशीर ठरतं. त्यामुळे तव्यावरती तुम्ही ओवा नुसता भाजा आणि त्याची पुरचुंडी एखाद्या सुती कापडामध्ये बांधून घ्या आणि त्याचा तुम्ही वापर करू शकता. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे लसूण आणि मोहरीचं तेल, ज्याला गार्लिक आणि मस्टर्ड ऑइल आपण वापरू शकतो. 2 चमचे मोहरीच्या तेलामध्ये लसणाच्या 2 पाकळ्या टाकून तेल कोमट करून घ्या. लसूण काळा पडण्यापूर्वी गॅस बंद करा. तेल कोमट झाल्यानंतर 1 ते 2 थेंब तुम्ही कानामध्ये टाका. लसणामध्ये नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत जे इन्फेक्शन कमी करायचं काम करतात. जर कानाचा पडदा फाटलेला असेल किंवा कानातून पस किंवा पाणी येत असेल तर कानामध्ये कोणतंही तेल तुम्हाला टाकायचं नाहीये. डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच उपाय करायचे आहेत. हा अगदी एक काय म्हणतो ना फर्स्ट एड जसं आपण करतो तसा एक उपाय मी तुम्हाला सांगितलाय. सो तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर, जर तुम्ही खूप जास्त सेन्सिटिव्ह असाल तरच हा उपाय करा. चौथं आहे ते म्हणजे तुम्हाला एक वाल्सल्वा कृती करायची आहे. तर ती कृती म्हणजे काय, तर कानाचा दडा घालवायचा जर तुम्हाला असेल तर खोल श्वास घ्यायचा आहे आणि आपले नाक बोटाने तुम्हाला दाबायचंय, तोंड बंद ठेवायचे आणि हळूच नाकातून हवा तुम्हाला बाहेर सोडायची आहे. यामुळे काय होतं, कानात पॉप असा आवाज येईल आणि कान तुमचा मोकळा होईल. जास्त जोरात हे फक्त तुम्हाला करायचं नाहीये, अगदी सौम्य, अगदी नॉर्मल लेवलवरती करा, पण या कृतीचा सुद्धा तुम्हाला फायदा होईल. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे हळदीचं दूध. सर्व गुण संपन्न असा हळदीचं दूध हा पदार्थ आहे मला असं वाटतं, कारण पावसाळ्यामध्ये शरीरामध्ये कुठलंही इन्फेक्शन झालं तरी ते इन्फेक्शन होऊ नये म्हणून तुम्ही रात्री झोपताना कोमट दुधामध्ये हळद टाकून तुम्ही प्यायली पाहिजे. कारण हळदीमध्ये ना असे अँटी इन्फ्लामेटरी गुणधर्म आहेत जे कानाची सूज, गळ्याची सूज, नाकामध्ये सायनस पॉइंट मधली सूज सगळं कमी करायला मदत करतं. 6वा मुद्दा तो म्हणजे कान कोरडे ठेवायचे आहेत. पावसाळ्यामध्ये आंघोळ करताना किंवा पावसात भिजताना ना कानामध्ये पाणी जाणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. शॉवर कॅपचा तुम्ही वापर यामध्ये करू शकता. आंघोळीनंतर मऊ कापडाने कान स्वच्छ आणि कोरडा करा. कानामध्ये ओलावा राहिला तर फंगल इन्फेक्शन होऊ शकतं आणि त्यामुळे सुद्धा कान दुखू शकतो. पुढचा मुद्दा तो म्हणजे गिंगम किंवा जांभई देणं. म्हणजे काय, जर हवेच्या दाबामुळे कान बंद वाटत असतील तर च्युइंगम चघळणं किंवा जाणीवपूर्वक मोठी जांभई तुम्ही देऊ शकता, ज्याचा फायदा होणार आहे. या हालचालीमुळे ना कानातले स्नायू उघडतात आणि दडे जे आहेत ते सुद्धा निघून जातात. पुढचा मुद्दा म्हणजे तुळशीच्या पानांचा रस. तुळशीच्या ताज्या पानांचा रस काढून ना त्याचं 1 ते 2 कोमट थेंब जे आहेत ना ते कानामध्ये टाका, ज्यामुळे जंतू मरतात, दुखणं थांबतं. तुळस ही अँटीबॅक्टेरियल असते, अँटीबायोटिकचा गुणधर्म त्यामध्ये आहे, त्यामुळे ते सुद्धा फायदेशीर ठरतं. पण अगेन तुम्ही खूप सेन्सिटिव्ह असाल किंवा लहान असाल किंवा मी म्हणते की कान जर तुमच्या कानाचा पडदा फाटला असेल, कान सतत पस किंवा पुन्हा गळत असेल तर अजिबात असे काही प्रकार करू नका. डॉक्टरांचा थेट सल्ला घ्या. पुढचा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे ओल्या कानात बड्स घालणं तुम्हाला टाळायचंय.
हे आपण नेहमी करतो, पण हेच तुम्हाला टाळायचं आहे. कान चोंदला आहे म्हणून बरेच जण कानामध्ये बड्स घालतात, काड्या घालतात, हेअरपिन्स घालतात. पावसाळ्यामध्ये कानाची त्वचा संवेदनशील असते. अशा वेळेस बड्स घातल्यामुळे ना कानातला जो वॅक्स आहे, मळ आहे, तो आणखी आत ढकलला जातो किंवा जखम होऊन इन्फेक्शन वाढू शकतं. त्यामुळे मुळात या गोष्टी तुम्हाला करायच्या नाहीत. शेवटचा आणि महत्त्वाचा डॉक्टरांचा सल्ला. जर हे उपाय करून सुद्धा 2 ते 3 दिवसात कान दुखणं कमी होत नसेल, कानातून पाणी येत असेल, पस येत असेल किंवा त्याचा तुम्हाला त्रास होऊन ताप येत असेल, तर अशा वेळेस कुठल्याही प्रकारे तुम्ही घरच्या घरी उपाय करायचे नाहीयेत. ENT स्पेशालिस्टकडे जायचंय. पावसाळ्यामध्ये कानामध्ये बुरशी वगैरे मोठ्या प्रमाणात होत असते, त्यामुळे अँटी फंगल ड्रॉप्स डॉक्टर तुम्हाला देतील. सो त्यांची जी काही एकंदरीत प्रोसेस आहे ती फॉलो तुम्हाला करायचीच आहे. त्यावेळेस घरगुती उपायांवरती अजिबात निर्भर राहू नका. बाकी हे सगळे उपाय मी तुम्हाला सांगितले आहेत, त्याचा फायदा नक्की तुम्ही तुमच्या या दैनंदिन जीवनामध्ये करा, म्हणजे तुमचे कान सुद्धा मोकळे होतील. नाक, कान, घसा, ENTचे जे जे प्रॉब्लेम तुम्हाला पावसाळ्यामध्ये जाणवतात त्या सगळ्यांवरती हा उपाय आहे. विशेष म्हणजे कानाला दडे बसल्यानंतर आपल्याला खूप जास्त त्रास होतो, त्यामुळे त्याच्यावरती सुद्धा मी तुम्हाला हे उपाय सांगितले. त्यामुळे हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. भरपूर शेअर करा आणि असंच आमच्यावर प्रेम करा.